कोणी तोडली? हा असं काय मग अशी काय काही आता आपण गावी जायला निघालो आहे आणि रस्त्यातच आता मी सायन्सच्या इथे सायन्स सर्कलच्या इथे डायरेक्ट तुम्हाला भेटूया गोप्रो सेटअपवरती निघूया आता आपण. आणि बघा कालच मी पेट्रोल टाकलेलं 500चं पेट्रोल टाकलेलं काल मी. आता पुढं तशी गरज पडेल तसं आपण टाकूया. सिग्नल पण लागलं. सिग्नल पण आताच लागलं. आपण काय मागं जरा इथं थांबलेलो काय वायर लूज झालेली जरा माईकची ना म्हणून. आता आपण सायन्स सर्कलच्या ब्रिजच्या वरती आहे. इथून पहिला आपण जाणार पनवेलला. टायरमध्ये हवा पण नाही, आपल्याला हवा पण चेक करायची आहे. अरे यार भाई एक गड्डे पण एवढेच नाही इथं, काहीतरीच गड्डे त्या ब्रिजवरती. आणि आता वाजलेत किती सांगू का, तर सकाळचे 7 वाजलेत. भाई R15 होती पण ती गाडी, सायलेन्सर खाली मॉडिफाय केलेला होता बस. पण आवाज काय होता गाडीमध्ये भाई. बाकी गोप्रो सेटअप तुम्ही बघू शकता. मी काय फोन लावला, आपल्याकडं गोप्रो नाही. मग कसं येतं अँगल विंगल जरा. एवढी लांबची टूर आपली याच्यावरती पहिल्यांदाच होती आहे. हाय गाईस, आता आपण पनवेलला आलेलो. तर पनवेलच्या पेट्रोल पंपवरती आहे. इथे काय जरा हवा टाकायची होती ना गाडीमध्ये, टायरमध्ये हवा बिवा टाकली आहे. आणि आता ऊन बी येईल ना म्हणून मी हे पण घातलेलं आहे. पुन्हा काही तापत नाही म्हणजे. आपण निघूया. तर आता आपण पनवेलच्या पुढं आलो आहे. पनवेलमध्ये काय पेट्रोल टाकलं तर नव्हतं, आपलं पेट्रोल तर टाकलेलं होतं. पण काय आहे विषय, काय आहे गाडीमध्ये हवा नव्हती, कमी होती हवावार. आता पनवेलच्या पुढं निघालो. आता आपण पनवेलच्या पुढंच आलो आहे. आता पनवेलच्या पुढं कुठं आलो आहे मला पण माहीत नाही, कारण मला गावी जायचा रस्ता माहिती आहे, सगळं माहिती आहे. पण मला गावी जायचा रस्ता माहिती आहे, सगळं माहिती आहे. पण विषय काय, मला रस्त्यांची नावं नाही माहिती. काय एरियाचं नाव काय असेल ते माहिती नाही भाई, पण मला जायचा रस्ता माहिती आहे सगळा. हाय गाईस, आता आपण आलो आहे हे बघा मेन हायवेला आलो आहे आता आपण. आणि आता मग फोन सेट करूया गोप्रोवरती आणि चांगलं जाऊया, मस्त गाणी ऐकूया आणि राईड एन्जॉय करूया. पूर्ण मोकळा रोड आहे, पूर्ण मोकळा रोड. आणि अशा रोडवरती गाडी खेचायला काय मज्जा येते ना. पण आपण लय नाही बाळगणार, आरामात जायचं नॉर्मल.
तर हा गाईस, तर आता आपण हे बघा खंडाळा घाटात पोचलो आहे. आता मी कधी पण फॅमिलीसोबत येतो ना गावी, आता इथं आम्ही नाश्ता करायला आम्ही इथं थांबतो. तर बघा इथं नाश्ता करायला थांबतो. पण मी नाही थांबलो कारण मी सकाळी खाऊन आलेलो आणि लवकर झालं. आता 9 वाजलेत, फक्त सकाळचे 9 वाजलेत. मग काय भूक पण काय लागली नाही म्हणून थांबलो नाही, निघालो आपण पुढं. इथं वरती हवालदार लोक उभे असतात भाई. पण तसं आपल्याला काय, आता पेपर आहे आपल्याकडे सगळं. RC बुक काढलं आपण, PUC पण काढलेली आहे. तसं काय घाबरायचं कारण तर नाही, पेपर वर्क पूर्ण आहे आपले सगळे. बस थकली, पंढरपूरला चालली आहे बस. बघितले नाही हवालदार. इकडे तर काही दिसतच नाही, सगळं धुन्न झाले. ही माझी फेवरेट जागा बघा एकदम. हा ब्रिज समोर वाटतं ना असा, हा ब्रिज बघायला पण मजा येते ना. आणि साईडने असं पावसाळ्यात मजा येते, अजून सगळं हिरवं होतं इथं ना बाजूला. ट्रेन हे समोर तुम्हाला इथं दिसतंय ना, या डोंगरावरती टावर लावला ना, इथं मी पण गेलो आहे आणि माझा भाव गेलेला. त्या साईडनी शिडी आहे, पण ती शिडी आता तुटलेली आहे. इकडे वरती गेलो आम्ही. इथून शिडी आहे, पण ही शिडी काय तुटलेली आहे. आम्ही गेलो तेव्हा चांगली होती. आम्ही कधी गेलेलो, 3-4 वर्ष आधी गेलेलो आम्ही, तेव्हा चांगली होती. पण आता तुटली आहे ती. वरती तर गेलो, पण खाली उतरताना बरं वाट लागली ती. आता इथे जरा थांबूया आपण, लवकर आलो म्हणून इथं गर्दी नाही. म्हणजे तुम्हाला पण माहिती असेल, खंडाळा घाटात गर्दी असते त्या स्पॉटला फोटो काढायला. तर खंडाळा घाटात पोचलो आता मी. पण आहे बघा, तुम्ही बघू शकता दुकानं अजून बंद आहे, कारण सकाळचे वाजलेत 9 आणि इथं जास्त करून सकाळचा काय क्राऊड नसतो एवढा म्हणून. व्ह्यू बघा काय येतोय भाई. आज तर बघायला लोक येतात इथं. मेन साईडला बघा ना, सगळे धुन्न पडलंय, धुन आहे. त्या साईडला काय दिसतच नाही, पण ह्या साईडला जरा दिसतंय. समोरचा डोंगर काय जरा लाईट दिसतोय बस. लोणावळ्याला यायचो ना तेव्हा असं नव्हतं इथं. आता इथं कसं जरा बनवलंय उभं राहायला. आम्ही डायरेक्ट इथं खाली जायचो. आता इथं काय आहे, हे लावलंय, सळ्या लावल्यात ना इथं, या खाली नाही जायला. आम्ही डायरेक्ट इथं खाली जायचो, आधी तिथपर्यंत जायचो पूर्ण. हे काहीच नव्हतं, मोकळं असायचं, पूर्ण मोकळं असायचे. माकड पण आहे तर. पण बघायला काय भारी वाटतंय ना. तर निघूया आता आपण इथून. आपली गाडी लोणावळ्यामध्ये फिरण्यासारख्या लय जागा आहेत.
पण येऊ कधीतरी, एकट्याला मजा नाही ना, कधी आपला ग्रुप असला ना मग मजा येते यायला असं फिरायला. लय जागात फिरण्यासारखं, तलाव बिलाव. हे बघा इथं खंडाळा तलाव आहे. तर हाय गाईज, आता मी गावी पोचलो आहे. थोडं अजून लांब आहे, खाली 5-10 मिनटं लागतील अजून पोचायला. आणि बघा कसं इथं बनवलं आहे. दोन डोंगराच्या मध्ये रस्ता काढलाय कसा. आधी एवढं नव्हतं, आधी वरती होतं, म्हणजे असं एवढं तरी वरती होतं. ते खोदून असं मधून हे केलं आणि मग डांबरी रस्ता केलाय. ही आपली लाल परी, गावची लाल परी आहे बाई. 5-10 मिनटात आता गावी, म्हणजे घरी पोचणार मी. आता गावात तर आलोय मी. गावासारखी मजा आहे काय कुठं, मुंबईला पण नाही बाई. फायनली पोचलो. आता माझं गाव इकडे आहे, म्हणजे या डोंगराच्या मागे, आणि तिकडं माझ्या मम्मीचं गाव आहे. आणि आपली NS. NSचा लुक पण काय वाटतं. आता मी घरी पोचलो ना, हिचे आरसे पण काढून टाकणार आहे. नंतरला मग परत जाताना परत आरसे लावून टाकणार. हाय गाईस, आता आपण घरी पोचलेलो आहे. घरी मागाशीच पोचलेलो, मी झोपलेलो, जरा झोपून पण उठलो. आणि हे बघा आपण गाडीचे आरसे पण काढून टाकलेत, मागाशीच काढून टाकले आरसे पण. आणि गेला टायमाला काय रोडचं काम नव्हतं झालं आहे बघा. आता इथं रोडचं पण काम चालू झालेलं आमचं. इथं गाडी माझी खाली लागला, सायलेन्सर लागला. हा पूर्ण. कोणी तोडली? हा असं आहे काय? मग अशी हाय बोल, हाय हाय आज बोल हाय. मी वावरामध्ये आलो खाली. बघा इथं चित्री आहे ना, कामं करते, कांदे काढते. आणि हाय बघा एवढे कांदे काढलेत बाई. कांदे कांदे ते काय लावलंय तिथं? मका. तो मका लावलाय तिथं. आता हे घेऊन जायचंय. वजन किती आहे एवढं मला घेऊन जायचं आता. इथून असं तर तिकडून तिथं. कांद्याची गोणी घेऊन आलेलो मी वरती, पण खांदा एवढा दुखत होता ना, घेतली खाली ठेवायला गेलो, गप्पनी पडली, डायरेक्ट फुटली. हे बघा वरतून टाकली ती फुटली. साई आहे ना, हे साई उचल, ये लवकर गोळा कर. चित्रीचं काम वाढलं रे. कांदेत बघा सगळे आम्ही लावलेले कांदेत. कांदे लावतो ना आम्ही, भात पण लावतो. एवढे कांदे आहेत सगळे, अजून आहेत खाली. त्यांचा अभ्यास TV बघता बघता अभ्यास चाललाय. आणि उद्या पेपर आहे. हाय हाय बाय हाय बोल. बाय बोलल्यावर हाय बोलायचं. हाय बाय हाय हाय. बघा एवढं रात्रीची आता पाणी मारतायत. रोडचं काम चालू आहे ना, म्हणून पाणी मारतायत रोडवरती. आता अंधार झाला म्हणून ते पाणी दिसत नाही तुम्हाला. बघा इकडं मारलेलं आहे. आता आमचं जेवण झालंय आणि आम्ही राऊंड मारतोय, मी आणि माझा छोटा भाऊ साई. हा इथंच राऊंड मारतो. इथं आता पाणी बिणी मारलेलं आहे. पोती कशासाठी टाकतात, पाणी सुकून जातं ना, मग ते पोती वल्ली असतात ना, म्हणून मग ते वल्ला राहतो रोड. आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय.